श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या हातावरील लाल केंद्र बिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. थांब, पुढे जाऊ नकोस. आज मी जे सांगणार आहे ते ऐकून तुझा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. तुझा खरा शत्रू बाहेर नाही तर तो तुझ्या आसपास आहे. कदाचित तुझ्या घरातच, तुझ्या नात्यात तो लपलेला आहे. बाळा, जगातला सगळ्यात धोकादायक शत्रू कोण असतो माहीत आहे का? तो जो तुझ्या समोर हसतो आणि मागून तुझं नुकसान करतो, जो तुझ्यासोबत बसतो, तुझ्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेतो आणि मग तोच माहिती वापरून तुला खाली खेचतो. कधी कधी आपलेच लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, कारण त्यांना भीती असते, हा पुढे गेला तर आपण मागे पडू. ते तुला थांबवण्यासाठी तुझा आत्मविश्वास तोडतात, तुला चुकीचा सल्ला देतात, तुझ्या प्रत्येक केशावर पाणी टाकतात. बाळा, ते तुला म्हणतात तू करू शकत नाहीस, हे तुझ्या बसचं नाही, तू पडशील. हे शब्द साधे नाहीत, हे तुझ्या मनात शंका निर्माण करतात. जर तुझ्या आसपासचे लोक असतील तर लक्ष दे. तुझ्या यशावर त्यांना आनंद होत नाही, तुझ्या अपयशावर ते शांत राहतात आणि आतल्या आत खुश होतात. तो तुला पुढे जाण्यापासून थांबवतो, तो नेहमी तुझ्यावर टीका करतो आणि हाच खरा तुझा शत्रू आहे. बाळा, लक्षात ठेव, अशापासून वाचवण्यासाठी काय करायचे तर माझ्यासाठी, माझ्या लेकरा, सगळ्यावर विश्वास ठेवायचं नाही. तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि शांतपणे प्रगती करायचं. जेव्हा तू बदलायला सुरुवात करशील तेव्हा हेच लोक घाबरतील, तुझ्या मागे येतील आणि हे लोक तुला थांबवू शकणार नाही. म्हणून बाळा, तुझा शत्रू तू बाहेर शोधू नको, तो तुझ्या आसपास आहे. हे पहिले ओळख आणि एकदा ओळखलं तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आजपासून एकच नियम बनव, शांत राहायचं, मजबूत राहायचं आणि कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. सहमत असतील तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. बाळा, तुला अडवणारा हात बाहेरच नाही तर तुझ्या घरातूनच उठत आहे. तुझ्या प्रगतीला डोळा लावणारे लोक तुझ्या रक्ताचे असतील, जवळचे असतील तर तुला आयुष्यभर मागेच राहावे लागेल. ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोस तेच तुझ्या आयुष्याची वाट पाहत आहे. माझ्या लेकरा, हसून बोलणारे सगळेच तुझ्यासाठी चांगले नाहीत. काही तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुझ्या आयुष्यात असतात. तुझा शत्रू दूर नाही, तो तुझ्या आसपास फिरत आहे. तुला खाली खेचणारे हे बाहेरचे कुणी नाही तर ते तुझ्या जवळचेच आहेत. त्यापासून तू सावध राहा. होय माझ्या लेकरा, बघ, तुझा नाश बाहेरच्यानी नाही तर घरच्यांनी ठरवलं असेल तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाही. थांब, एक सेकंद थांब. तुला वाटतं तुझं आयुष्य का थांबले? तुला वाटतं नशीब साथ देत नाही, पण बाळा, तुझं नशीब नाही अडलेलं. तुला अडवणारे लोक तुझ्या जवळचे, आसपासचेच आहे. बाळा, जगात सगळ्यात जास्त दुःख कोण देतं हे तुला माहीत आहे का? तर ते शत्रू नाही तर आपलेच लोक असतात, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपल्या चांगल्या गोष्टी सांगतो आणि तेच त्या गोष्टी वापरून आपल्याला हरवतात. हा शत्रू उघडपणे काहीच करत नाही, तो पाठीमागून खंजीर खोपसतो. तो बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. आता खेळ पलटणार आणि जिंकणार तोच. जर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझं आयुष्य बिघडते कारण त्याचं नशीब नाही तर चुकीच्या लोकांना दिलेला ॲक्सेस आहे. तुझ्या घरातच कोणीतरी तुझं आयुष्य सायलेंटली डिस्टर्ब करत आहे. तुझी कमजोरी ज्याला माहीत आहे, तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. बाळा, तू हरत नाहीस, तुला हरवलं जात आहे. तुझ्या आयुष्याचं कंट्रोल तुझ्याकडे नाही, तो दुसऱ्याकडे आहे. तू ज्यांना जवळचं ठेवतो तेच तुला खाली खेचत आहे. माझ्या बाळा, तुझं आयुष्यात सगळं ठीक चाललंय असताना अचानक सगळं बिघडतं. नशीब वाईट वेळ नाही बाळा, तुझ्या आयुष्यात कोणीतरी
चुकीचा व्यक्ती आहे आणि तोच तुझ्या आयुष्याला पनवती आहे. तू सगळ्यांना आयुष्यात एंट्री देतोस. तुझं प्लॅन, तुझे स्वप्न, तुझी कमजोरी सगळ्यांना सांगतोस आणि हीच तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. कारण ज्याला सगळं काही माहीत आहे तो तुला सर्वात सोप्या पद्धतीने हरवू शकतो. माझ्या लेकरा, शत्रू तुझ्यावर कधीच ओरडणार नाही, भांडणार नाही. तू फक्त त्याला कन्फ्यूज करणारा तुझ्या मॅनेजमेंट बदलणार आहे. तुला चुकीचा रस्ता दाखवणार आहे आणि तुला ते कळणार नाही की तू चुकीच्या रस्त्यावर चालला आहेस. तू काहीतरी ठरवतोस आणि लगेच तुला डाऊट येतो. तू पुढे जातोस, अचानक थांबतोस. तू मोटिवेट वाचतो आणि अचानक निगेटिव्ह होतोस. हे रेडी नाही, कोणीतरी तुझ्या विचारावर प्रभाव टाकत आहे. हा शत्रू तुझ्याशी इमोशनली कनेक्टिव्ह असतो बाळा. तू त्याच्यावर शंका घेत नाहीस. तू ज्याचं सगळं ऐकतो आणि तोच तुला हळूहळू तोडत असतो. म्हणून बाळा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी न सांगता तू बंद कर. तुझे प्लॅन हे सिक्रेट ठेव. लोकांचं बोलणं तू फिल्टर कर. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द तू मनाला लावू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या डोक्याने तू विचार करायला सुरुवात कर. तू ज्या दिवशी हे कंट्रोल करशील त्या दिवशी लोक तुला थांबवू शकणार नाही. लोक तुला हरवू शकणार नाही. शत्रू ताकदवान नाही, तूच त्याला ताकद दिला आहेस. म्हणून आता तू शांत राहा आणि गेम पलटव. कारण आता तुझ्यावर कंट्रोल कोणत्याही नाही, फक्त तुझं आहे. म्हणून बाळा बघ, तू थोडासा बदल केला तर तुझं आयुष्य नक्कीच तुला याच प्रभावी दिसणार आहे. तुझं आयुष्य हळूहळू संपवलं जात आहे बाळा. तुझ्या आयुष्यात एक असा व्यक्ती आहे जो तुझं डाऊनफॉल पाहत आहे. आज समजून घे, नाहीतर खूप उशीर होईल. तुझ्या आयुष्यावर कोणाची तरी वाईट सावली टाकली आहे आणि तो तुझ्या जवळचा आहे. म्हणून माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला म्हणजे ही स्वामीची इच्छा आहे. तुझ्या आयुष्यात अडथळे बाहेरून नाही तर जवळच्या लोकांकडून येत आहे. त्यातून निघण्यासाठी तू माझा देव, माझा पाठीराखा असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. कारण आता स्वामी स्वतः तुझ्या शत्रूचा नाश करणार आहेत. फक्त तू स्वामीचं नाव घे. तू गरीब नाहीस, तुला गरीब ठेवलं जात आहे. तुझ्या पैशाचा मार्ग कोणीतरी बंद केला, पण आता नाही. आता तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते प्राप्त होणार आहे. तुझा शत्रू तुझ्या आयुष्यातून दूर जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.